ग्रो बॅग ही अशी एक पिशवी जी प्लास्टिकपासून बनवली जाते आणि त्याचा वापर आपण भाजी उगवण्यासाठी करू शकतो. तर ही ग्रो बॅग आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो ते ह्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्लास्टिक बॅगा लागतील. तर इथे मी 2 प्लास्टिक बॅगांचा वापर करणार आहे आणि मेजरमेंटसाठी आपल्याला कुठलीही घरातील गोल अशी वस्तू लागेल. तर मी इथे झाकणाचा वापर करते. ह्या बॅगा आहेत त्या कट करून घ्यायच्या. नॉर्मली ह्या बॅगा पूर्ण व्हाईट नसतात. एका साईडला प्रिंट असते आणि एका साईडला तर प्लेन असतात. तर प्रिंट जी साईड असते ती आतमध्ये घ्यायची आपल्याला आणि प्लेन साईडला आपल्याला फ्रंटला ठेवायचं आहे. आणि घरातीलच एखादी गोल वस्तू घ्यायची आणि त्याच्या मेजरमेंटनुसार गोल शेपमध्ये कट करून घ्यायचं. अशा प्रकारे. आणि हा जो गोल शेप आहे हा ग्रो बॅगचा बेस असणार आहे, म्हणजे खालच्या साईडला असणार आहे हा शेप. गोल शेप कट करण्यासाठी जी आपण वस्तू घेतली त्याचं गोल शेपनुसार पुन्हा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण की आपल्याला त्यानुसार वरचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे माझं 27 आलंय. 27 आलंय. मग विड्थसाठी मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवणार, म्हणजे 28 विड्थ घेणार आणि हाईटला मला ही बॅग 12 इंच पाहिजे. मग हाईटसाठी पण मी 13 इंच घेणार, कारण की अर्धा इंच खाली शिलाईसाठी जाणार आणि अर्धा इंच वरती फोल्ड करण्यासाठी जाणार. तर इथे जे मी ही कट केलेली आहे ती 28 विड्थ आहे आणि 13 इंच हाईटला आहे. तर असा हा आयताकृती भाग आपण त्या प्लास्टिकचं कट करून घ्यायचा. आता हा गोल शेप आहे जो बेससाठी आपण वापरणार आहोत, त्याला जो 28 साईडनी जी साईड आहे रुंदी, त्या साईडने सगळं जॉईन करून घ्यायचं. सुईने शिवा किंवा मशीनवरती शिवा. मी मशीनवरती शिवलंय. आणि वरती पण थोडंसं फोल्ड करून अर्धा इंचचं तिथे पण आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. बॅग शिवताना हे लक्षात ठेवा की जी प्लेन साईड आहे ती आपल्याला बाहेर पाहिजे आणि प्रिंटेड साईड आहे ती आतमध्ये पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण ती बॅग उलटी करू तेव्हा व्हाईट भाग आहे तो बाहेर ठेवला पाहिजे. तर त्यानुसार हे जे दोन्ही पार्ट आहे ते जॉईन करून घ्या. अशा प्रकारे व्हाईट साईड बाहेर आहे आणि प्रिंटेड साईड आतमध्ये आहे. अशा प्रकारे ह्या 2 ग्रो बॅग्स मी तयार केलेल्या आहेत. आणि आता आपल्याला लागणार आहे खूप सारी माती. माती इथे तयार आहे आणि हा आहे नारळाचा भुस्सा. तो आधी मी त्या बॅगमध्ये खाली टाकणार आहे आणि त्यानंतर खताची माती आणि नॉर्मल माती अशा दोन्ही माती मिक्स करून ह्या बॅगा मी भरून घेणार आहे. माती भरताना माती उडत होती, त्यामुळे 2 मिनिटं असं वाटलं अरे मातीने आपल्याला सर्दी होईल, पण पुन्हा म्हटलं नाही, आपण मातीवर प्रेम करतो ना, मग चला भरा पटकन. किचनमधील कोणत्याही फ्रूटला जेव्हा कोंब येतात ना, तेव्हा मला असं वाटतं कधी हे मी मातीमध्ये रुजवते. आणि असंच झालं. 2 बटाटे होते, त्याला वरती असे कोंब आलेले मस्त. मग मी ह्या 2 कुंड्यांमध्ये ते लावले आणि ते चांगली त्याची वाढ झाली. आणि हे जे बटाटे आहेत ते मी आता लावणार आहे ह्या ग्रो बॅगमध्ये. आणि अशा प्रकारे मी स्वतः तयार केलेल्या ग्रो बॅगमध्ये माझ्या 2 बटाट्याची रोपटी मस्त अशी रुजली आहेत. तुम्हालाही होम गार्डनिंग आणि किचन गार्डनिंगची आवड असेल तर स्वतःच तयार करा ग्रो बॅग आणि झाडे लावा, झाडे जगवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आवडला असेल तर प्लीज लाईक करा.